महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेल्या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्रीच दिली आहे। दस्तूरखुद्द देवाभाऊंनी याबाबतची माहिती दिली। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला। उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीजेची भेट देण्यात येणार आहे, त्यामुळे दिवाळी आणखी गोड होणार यात शंका नाही। दरम्यान लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झालेत। राज्य सरकारनं ऐन रक्षाबंधन सणाच्या आधी महिलांच्या बँक खात्यात या योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा केले होते। त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पैसे 29 सप्टेंबर रोजी जमा करण्यात आले। तर आता दिवाळीला देखील महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे संकेत देवाभाऊंनी दिल्याने महिलांच्या आनंदाला उधाण आले आहे।